आजच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ना, जो आपल्यापैकी प्रत्येकाच्याच कधी ना कधी जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. हो, आणि खरं सांगायचं तर जिव्हाळ्याचा कमी आणि सर्वात मोठ्या डोकेदुखीचा विषय जास्त आहे हा. अगदी बरोबर. तो विषय म्हणजे ओव्हर थिंकिंग, म्हणजे एकाच गोष्टीचा सतत आणि न थांबता विचार करत राहणे. म्हणजे बघा ना, कधीतरी रात्री 2:30 वाजता आपण छताकडे बघत पडलेलो असतो आणि डोक्यात विचार चालू असतो की 2 वर्षांपूर्वी त्या मीटिंगमध्ये मी ते वाक्य का बोललो. एक्झॅक्टली. किंवा उद्या गॉसला पाठवलेल्या ईमेलमध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक तर नसेल ना. अशा या विचारांच्या चक्रात अडकून पडणे ही आजच्या जगातली एक खूप मोठी समस्या बनली आहे. पण आज आपण यावर उपाय शोधण्यासाठी जे स्रोत वापरणार आहोत ना, ते ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. हो, कारण आपण आजच्या आधुनिक सायकोलॉजीची नाही तर तब्बल 400 वर्ष जुन्या दासबोध ह्या ग्रंथाची मदत घेणार आहोत. अगदी. समर्थ रामदास स्वामींनी दिलेला हा ग्रंथ. आजची आपली चर्चा याच गोष्टीवर केंद्रित असेल की या जुन्या ग्रंथात आपल्या आजच्या या आधुनिक ओव्हरथिंकिंगच्या समस्येवर काय प्रॅक्टिकल उपाय लपलेले आहेत. आणि दासबोधाचा उल्लेख आला की बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा एक धार्मिक ग्रंथ आहे जो फक्त वाचून बाजूला ठेवायचा असतो. पण या स्रोतांचा सखोल अभ्यास केल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की यात मानवी मनाचं जे विश्लेषण केलं आहे ना, ते आजच्या कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे सीबीटीच्या सिद्धांताशी खूप मिळतं जुळतं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की ते एक प्रकारचं माइंड ट्रेनिंग आहे. हो, अगदी माइंड ट्रेनिंगच आहे ते. दासबोधात ओव्हरथिंकिंगला चंचल आणि अस्थिर मन असं म्हटलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विचार थांबवणे हा यामागचा उद्देश मुळीच नाहीये. कारण जिवंत माणसाच्या मेंदूतून विचार येणं कसं थांबेल. बरोबर. इथे उद्देश आहे तो मनाला ट्रेन करण्याचा, त्याला एक दिशा देण्याचा. हे खूप महत्वाचं बोललात. कारण जेव्हा आपण विचार थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते दुप्पट वेगाने परत येतात. पांढऱ्या हत्तीचा विचार करू नका म्हटलं की तोच आधी डोळ्यासमोर येतो. हो ना, तो मानवी स्वभावच आहे. तर मग आपण याच्या मुळाशी जाऊया. हे ओव्हर थिंकिंग सुरू कुठून होतं. माझं निरीक्षण असं आहे की आपलं मन आपल्याशी एक असा खेळ खेळतं जिथे आपल्याला वाटतं की आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार हा 100% फॅक्ट किंवा सत्य आहे. ते एक मोठं इल्युजन असतं. हो, म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडून हे प्रेझेंटेशन खराबच होणार आहे हा विचार जेव्हा येतो तेव्हा मन आपल्याला खात्री पटवून देतं की हे भविष्य आहे आणि असंच घडणार आहे. ही जी विचार आणि वास्तवातली गल्लत आहे ती नेमकी कशी सोडवायची. हाच तो सापळा आहे जिथे आपण सगळे अडकतो. आपण विचारांनाच वास्तव मानू लागतो. दासबोध इथे एक अतिशय सुंदर आणि प्रॅक्टिकल संकल्पना मांडतो, ती म्हणजे विवेक. विवेक म्हणजे नेमकं काय. तर सोप्या भाषेत सांगायचं तर मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला गाळून घेणारी ती एक चाळण आहे. जेव्हा मनात असा विचार येतो की माझं प्रेझेंटेशन खराबच होणार आहे, तेव्हा विवेकाचा वापर करून स्वतःला एक साधा प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न. हा विचार म्हणजे एक फॅक्ट आहे की ती फक्त माझी भीती आहे, याचा माझ्याकडे काय पुरावा आहे. अरे वा. म्हणजे मनात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला गाडीत बसवून घेण्याऐवजी त्याला थांबून विचारणं की बाबा तू कोण आहेस आणि कुठून आलायस. अगदी तसंच. बहुतांश वेळा विवेकाची चाळण लावली की लक्षात येतं की हा विचार म्हणजे कोणतंही सत्य नसून ती फक्त आपली निराधार भीती असते. म्हणजे विचारांवर आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही. एक्झॅक्टली. त्यांना तपासून पाहण्याची ही सवय म्हणजेच ओव्हरथिंकिंगला लावलेला पहिला ब्रेक. दररोज फक्त 5 मिनिटं शांत बसून आपल्या विचारांकडे एका त्रयस्थासारखं बघायचं. म्हणजे हायवेवर उभं राहून जाणाऱ्या गाड्यांकडे कसं बघतो आपण तसं. हो, त्या गाड्यांच्या मागे आपण धावत नाही किंवा त्यांच्यासमोर उडी मारत नाही. तसंच विचारांचं केवळ निरीक्षण करायचं. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं प्रॅक्टिकली करणं सोपं आहे का. कारण जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा ते विचार हायवेवरच्या गाड्यांसारखे नाही तर अंगावर येणाऱ्या ट्रकमध्ये बदलतात. हो, सुरुवातीला तसं नक्कीच वाटू शकतं. अशा वेळी एका जागी बसून राहिल्याने भीती आणखी वाढणार नाही का. कारण अनेकदा आपण बघतो की अतिविचार करणारी व्यक्ती एका जागी सुन्न होऊन बसते आणि कृती काहीच करत नाही. या डिसिजन पॅरालिसिसबद्दल दासबोध काय सांगतो. हा खूप चांगला मुद्दा मांडलात. शांत बसून निरीक्षण करणं आणि भीतीने सुन्न होऊन एका जागी खिळून राहणं यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा आपण ओव्हरथिंकिंगच्या लूपमध्ये अडकतो ना, तेव्हा आपलं मन पूर्णपणे भविष्यात गेलेलं असतं. म्हणजे पुढे काय होईल किंवा प्लॅन फेल गेला तर काय अशा चिंतेत. हो, आणि परफेक्ट वेळ कधी येईल ह्या चिंतेमुळेच तो डिसिजन पॅरालिसिस येतो. यावर दासबोधाने जो उपाय सांगितला आहे तो आजच्या सायकोलॉजीलाही थक्क करणार आहे. उपाय हा आहे की फळाची किंवा भविष्याची चिंता बाजूला ठेवा
आणि समोर असलेल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. कर्तव्य हा शब्द ऐकला की थोडं ओझं वाटायला लागतं. म्हणजे नेमकं काय करायचं? इथे कर्तव्याचा अर्थ कोणतीही मोठी जगाच्या कल्याणाची गोष्ट असा नाहीये. कर्तव्य म्हणजे त्या क्षणी तुमच्या समोर असलेलं काम. ओके, म्हणजे अगदी छोटंसं काम सुद्धा. हो. जर तुम्ही ऑफिसमध्ये डेस्कवर बसला आहात आणि डोक्यात भविष्याची चिंता सुरू झाली आहे, तर तुमचं त्या क्षणाचं कर्तव्य आहे तो समोरचा रिपोर्ट पूर्ण करणं. जर तुम्ही घरी आहात आणि ओव्हर थिंकिंग सुरू झालंय, तर कदाचित समोर पसरलेला पसारा आवरणे किंवा भांडी घासणे हे तुमचं त्यावेळचं कर्तव्य असू शकतं. भारी. जेव्हा आपण भविष्यातून स्वतःला खेचून वर्तमानातल्या एखाद्या कृतीत अडकवतो, तेव्हा मनाचं ते चक्र आपोआप तुटतं ना? अगदी. काय होईल या प्रश्नाला सध्या मी काय करू शकतो हाच एकमेव जालीम उपाय आहे. वा. म्हणजे नुसतं डोक्यात विचार करत बसण्यापेक्षा कोणतीही छोटी कृती करणं महत्वाचं आहे. कारण मला आठवतंय अनेकदा आपल्याला मोठा निर्णय घेण्याचं एवढं टेन्शन येतं की आपण काहीच करत नाही. आपण फ्रीज होतो. हो. आणि अशा वेळी कदाचित आपला वॉर्डरोब आवरण्यासारखी छोटी कृती केली तरी मेंदूला एक प्रकारचा डोपामिन हिट मिळतो आणि आपण ट्रॅकवर येतो. आणि आपण लहानपणापासून ऐकत आलोय की रिकामे मन हे सैतानाचं घर असते. या स्रोतांमध्ये शारीरिक श्रम आणि शिस्तीबद्दल काय सांगितलंय? दासबोधात शिस्त आणि शारीरिक श्रमांवर खूप भर दिला आहे. कारण जेव्हा तुमचं शरीर एखाद्या कामात व्यस्त असतं, तेव्हा तुमच्या मेंदूला त्या अनावश्यक विचारांसाठी ऊर्जाच उरत नाही. म्हणजे शरीर थकलं की मनही शांत होतं. हो, नियमित दिनचर्या पाळणे, सकाळी वेळेवर उठणे, व्यायाम करणे या गोष्टी फक्त शरीरासाठी नाहीत, तर त्या मनाला एका फ्रेमवर्कमध्ये ठेवण्यासाठी आहेत. ओव्हर थिंकिंगची व्याख्याच मुळी अशी करता येईल की कृती 0 आणि विचार 1000. क्या बात है. खूपच सोपं गणित आहे. कृती वाढवा आणि विचार आपोआप मर्यादेत येतील. एक्झॅक्टली. हे झाले सगळे आपल्या आतले उपाय. पण आता थोडं बाहेरच्या जगाकडे बघूया. आजचा काळ असा आहे की आपण जरी शांत बसलो तरी जग आपल्याला शांत बसू देत नाही. हो, सोशल मीडिया. हो, सोशल मीडियाचं उदाहरण घ्या. Instagramवर किंवा LinkedInवर आपण सतत इतरांचे यश बघत असतो. कोणीतरी वयाच्या 25शी स्वतःची कंपनी काढलीये, कोणीतरी परदेशात सुट्ट्या घालवतंय. हे बघून आपण स्वतःच्या आयुष्याची त्यांच्याशी तुलना करू लागतो. स्वाभाविक आहे ते. मग या बाह्य प्रभावांमुळे जे ओव्हर थिंकिंग वाढतं, त्यातून स्वतःला कसं वाचवायचं? 400 वर्षापूर्वी तर सोशल मीडिया नव्हता, मग दासबोधात यावर काय उपाय असू शकतो? सोशल मीडिया नव्हता हे खरंय, पण मानवी स्वभाव तर तोच होता ना. इतरांशी तुलना करण्याची वृत्ती मानवामध्ये पूर्वीपासूनच आहे. यावर दासबोधाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की संगतीचा प्रभाव तुमच्या मनावर सर्वात जास्त पडतो. संगत म्हणजे आपण ज्यांच्यासोबत राहतो ते. हो. तुम्ही कोणत्या लोकांच्या संपर्कात राहता हे तुमची मानसिक स्थिती ठरवतं. जर तुम्ही सतत चिंताग्रस्त किंवा नकारात्मक किंवा सतत इतरांशी स्पर्धा करणाऱ्या लोकांच्या संगतीत असाल, तर तुमचं मनही तसंच भरकटणार. म्हणजे सोशल मीडियाची फीड ही देखील एक प्रकारची संगतच आहे, नाही का? आपण जे पाहतो, ज्यांना फॉलो करतो, ती आपली डिजिटल संगत आहे. हो, एक्झॅक्टली. ती तुमची डिजिटल संगत आहे. जेव्हा तुम्ही आभासी जगातील लोकांच्या हायलाईट रीलशी तुमच्या खऱ्या आयुष्याची तुलना करता, तेव्हा मनात न्यूनगंड आणि अतिविचार सुरू होतो. मग यावर दासबोध काय सांगतो? दासबोधाचा सल्ला इथे लागू पडतो की स्वतःचा मार्ग ओळखा आणि त्यावर चाला. इतरांचं आयुष्य वेगळं आहे आणि तुमचं वेगळं हे एकदा स्वीकारलं की मनावरचं मोठं ओझं कमी होतं. आणि यात आणखी एक अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाचा मुद्दा दासबोधात मांडला आहे, तो म्हणजे निरर्थक वाद आणि चर्चा टाळणे. अरे हो, हा तर आजच्या काळातला सर्वात मोठा ट्रॅप आहे. इंटरनेटवर एखाद्या अनोळखी माणसाशी वाद घालण्यात आपण तासनतास घालवतो. आणि त्याचा काहीच उपयोग नसतो. आणि प्रत्यक्ष आयुष्यातही एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून वाद झाला की तो वाद संपल्यावरही आपल्या डोक्यात तीच चर्चा सुरू असते. मी हे बोलायला हवं होतं, त्याने मला असं कसं म्हटलं. हे जे शॉवर आर्ग्युमेंट्स असतात, ज्यात आपण बाथरूममध्ये एकटेच स्वतःशी वाद घालत असतो, ते खूप ऊर्जा खातात. अगदी बरोबर. वादविवादानंतर माणसाचं शरीर जरी शांत झालं तरी मन शांत होत नाही. तो इगोचा किंवा अहंकाराचा प्रश्न बनतो. त्यामुळेच दासबोध सांगतो की जिथे गरज नाही तिथे आपली मतं मांडू नका आणि शब्दांचे खेळ टाळा. म्हणजे गप्प राहणं जास्त शहाणपणाचं आहे. हो. अनावश्यक वाद टाळले तर तुम्ही तुमची मानसिक ऊर्जा वाचवता. ज्या गोष्टीला तुम्ही ऊर्जा देणार नाही, ती गोष्ट ओव्हर थिंकिंगच्या रूपात तुमच्या डोक्यात घर करणार नाही. शांत राहणं हे अनेकदा जिंकण्यापेक्षा जास्त फायद्याचं असतं. हा मुद्दा मला खूप आवडला.
स्वतःची शांती टिकवण्यासाठी काही लढाया सोडून देणं गरजेचं असतं. पण आता एका अशा मुद्द्याकडे वळूया जिथे आपण स्वतःशीच लढत असतो. तो मुद्दा म्हणजे आत्मपरीक्षण आणि आत्मपीडा यातील फरक. हा अतिशय नाजूक विषय आहे. आता बघा, स्वतःच्या चुका शोधणे आणि त्या सुधारणे हे तर प्रगतीसाठी चांगलंच आहे ना. पण अनेकदा असं होतं की आपण स्वतःच्या चुका काढता काढता स्वतःला एवढं दोष देऊ लागतो की आपण त्यातून बाहेरच पडत नाही. मी या कामाचा नाहीच, माझ्याकडून काहीच नीट होत नाही, हे विचार सुरू होतात. ही रेषा कुठे आखायची? ओव्हर थिंकिंगचा सर्वात घातक प्रकार आहे. स्वतःचं मूल्यमापन करणं आणि स्वतःला शिक्षा देणं यात खूप पुसटची रेषा असते. दासबोध इथे एक उत्तम समतोल शिकवतो. कसा समतोल? दिवसाच्या शेवटी 5 मिनिटं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज काय चुकलं, काय चांगलं करता आलं असतं. पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर त्या चुकीचं ओझं पाठीवर घेऊन फिरायचं. सतत स्वतःला कोसत राहिल्याने आत्मविश्वास तर संपतोच, पण अतिविचार आणखी वाढतात. मग यातून बाहेर पडण्याची प्रोसेस काय आहे? यासाठी एक सोपं सूत्र या अभ्यासातून समोर येतं. चूक मान्य करा, त्यातून काय सुधारणा करता येईल ते ठरवा आणि पुढे चला. भूतकाळात जाऊन तुम्ही ती चूक पुसू शकत नाही. हो, ते तर शक्यच नाही. त्यामुळे तिथे अडकून पडण्यापेक्षा वर्तमानात ती सुधारण्यावर लक्ष द्या. आणि याच प्रवासात एक दुसरी आणि तितकीच महत्वाची संकल्पना येतेय, ती म्हणजे समर्पण. समर्पण म्हणजे हार मानणे का? कारण बऱ्याचदा जेव्हा आपण म्हणतो की मी सोडून दिलं, तेव्हा त्यात एक प्रकारची निराशा असते. नाही, इथे समर्पण म्हणजे हार मानणे मुळीच नाहीये. ओव्हर थिंकिंगचं एक मुख्य कारण असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल किंवा नियंत्रण हवं असतं. हो, आपण सगळं प्लॅन करून ठेवायचा प्रयत्न करतो. अगदी. लोक माझ्याशी कसे वागतील, हवामान कसं असेल, शेअर मार्केट कसं चालेल, भविष्यात काय होईल, या सगळ्यावर आपलं नियंत्रण असावं असं आपल्याला वाटतं. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण चिंतेत पडतो. हे अगदी खरं आहे. दासबोध अतिशय स्पष्टपणे सांगतो की जे तुमच्या हातात आहे, म्हणजे तुमची कृती आणि तुमचं कर्तव्य, ते 100% निष्ठेने करा. पण जे तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे, तिथे समर्पण करा. म्हणजे ती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा. हे खूपच डीप आहे. म्हणजे मी फक्त बाण सोडण्यावर नियंत्रण ठेवू शकते. तो बाण लक्ष्याला लागणार की वाऱ्यामुळे भरकटणार हे माझ्या हातात नाही. सर्व काही मीच नियंत्रित करू शकते. हा जो आपला गैरसमज असतो तो दूर झाला की डोक्यावरचं अर्ध्यापेक्षा जास्त ओझं आपोआप कमी होतं. अगदी बरोबर. आणि हे स्वीकारायला लागलं की मन शांत होतं. आता या चर्चेच्या सर्वात प्रॅक्टिकल आणि एक्साइटिंग टप्प्याकडे आपण येऊया. हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप भारी वाटतंय, पण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे अंमलात कसं आणायचं? हो, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन महत्वाचं आहे. दासबोधाच्या शिकवणीवर आधारित एक अत्यंत सोपा 10 मिनिटांचा दैनंदिन सराव दिला आहे. हा सराव दिवसाची सुरुवात करताना किंवा दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. आपण या सरावाचे जे 4 टप्पे आहेत ते सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. हा 10 मिनिटांचा सराव अतिशय साध्या पण प्रभावी अशा 4 टप्प्यांत विभागलेला आहे. यातील पहिला टप्पा आहे, पहिली 3 मिनिटे फक्त एका जागी शांत बसायचं आहे. फक्त शांत बसायचं, मोबाईल नाही, काही वाचायचं नाही. हे तर आजकालच्या काळात सर्वात कठीण काम आहे. म्हणूनच तर हे करायचे आहे. सुरुवातीला ही 3 मिनिटे तुम्हाला 3 तासांसारखे वाटतील. कारण तुमच्या मेंदूला सतत माहितीची सवय झालीय. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा मेंदू अस्वस्थ होतो. मग तेव्हा काय करायचं? हेच ते माइंड ट्रेनिंग आहे. या 3 मिनिटात जाणीवपूर्वक कोणताही विचार करायचा नाहीये. फक्त शारीरिक आणि मानसिक स्थिरता अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरं, त्यानंतरचा दुसरा टप्पा काय आहे? पुढील 2 मिनिटे केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. श्वास कसा आत येतोय आणि कसा बाहेर जातोय या एकाच नैसर्गिक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायचं. यामागचं सायकोलॉजिकल कारण काय आहे? श्वासावरच लक्ष का केंद्रित करायचं? कारण श्वास ही एकमेव गोष्ट आहे जी नेहमी वर्तमानात असते. तुम्ही भूतकाळातील श्वास घेऊ शकत नाही आणि भविष्यातील श्वास आत्ता घेऊ शकत नाही. वाह, हे खूप सुंदर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचं भरकटलेलं मन आपोआप भूतकाळाच्या आणि भविष्याच्या चिंतेतून बाहेर येऊन वर्तमानात स्थिर होतं. क्या बात है. हे लॉजिक खूपच भारी आहे. त्यानंतर तिसरा टप्पा येतो,
जो मला वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा वाटतो. पुढील 3 मिनिटं त्या दिवसाचे आपले मुख्य कर्तव्य किंवा कोणतीही 2-3 महत्वाची कामे एका कागदावर लिहून काढायची आहेत. नुसतं डोक्यात विचार करण्यापेक्षा कागदावर लिहून काढणं का महत्वाचं आहे? कारण जेव्हा तुम्ही गोष्टी फक्त डोक्यात ठेवता तेव्हा त्या तिथे एकमेकात गुंततात आणि तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे करण्यासारखं खूप काही आहे. याला सायकोलॉजीमध्ये वर्किंग मेमरी ओव्हरलोड होणं म्हणतात. सगळी गर्दी होते डोक्यात. हो, पण जेव्हा तुम्ही तेच काम कागदावर उतरवता तेव्हा मेंदूला एक स्पष्ट दिशा मिळते. मेंदूला कळतं की ओके, मला फक्त एवढंच करायचं आहे. या कृतीमुळे भविष्यातील चिंतेकडून वर्तमानातील कृतीकडे तुमचा प्रवास सुरू होतो. आणि मग शेवटचा चौथा टप्पा, उरलेली 2 मिनिटे एखादा सकारात्मक संकल्प करण्यासाठी द्यायची आहेत. आज मी माझे काम निष्ठेने करेन किंवा आज मी कोणाशीही विनाकारण वाद घालणार नाही, असा कोणताही एक सकारात्मक विचार मनात पक्का करायचा आहे. हो, एकदम बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्या मनाच्या GPS-मध्ये योग्य डेस्टिनेशन सेट केल्यासारखं आहे. अगदी तसंच. आणि या संपूर्ण सरावातील सर्वात महत्वाचा शब्द आहे सातत्य. तुम्ही एक दिवस हा सराव करून दुसऱ्या दिवशी ओव्हरथिंकिंग थांबेल अशी अपेक्षा करू शकत नाही. हो, एका दिवसात जादू होणार नाही. नाही, पण रोज फक्त 10 मिनिटे जर तुम्ही स्वतःच्या मनाला दिशा देण्यासाठी काढली तर त्याचा परिणाम काही आठवड्यातच तुम्हाला दिसेल. विवेक, कृती, शिस्त आणि समर्पण या सगळ्याचा अर्क या 10 मिनिटांच्या सरावात सामावलेला आहे. खरंच हा सराव प्रत्येकाने करून बघायला हवा. चला तर मग आजच्या या माहितीने आणि विचारांनी भरलेल्या चर्चेचा आपण थोडक्यात गोषवारा मांडूया. आज आपण बघितलं की ओव्हरथिंकिंग म्हणजेच चंचल मनाला कसं हाताळायचं यावर शेकडो वर्षापूर्वी दासबोधात किती अचूक उपाय दिले आहेत. हो, खूपच प्रॅक्टिकल उपाय आहेत. आपण प्रामुख्याने 5 गोष्टी शिकलो. पहिली, मनात येणाऱ्या प्रत्येक भीतीला तथ्य न मानता विवेक वापरून तपासून पाहणे. दुसरी, भविष्याच्या चिंतेत अडकून न पडता आत्ता या क्षणी समोर असलेल्या कर्तव्याला आणि कृतीला प्राधान्य देणे. अगदी बरोबर. तिसरी, डिजिटल आणि प्रत्यक्ष आयुष्यात चांगली संगत निवडणे आणि ऊर्जेचा नाश करणारे निरर्थक वाद टाळणे. हो, हे खूप महत्वाचं आहे. चौथी गोष्ट, स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून सुधारणा करणे, पण स्वतःला सतत दोष न देणे. आणि 5वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्या हातात आहे ते पूर्ण निष्ठेने करणे आणि जे नियंत्रणाबाहेर आहे त्याचं समर्पण करणे. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मानवी मन हे विचार करण्यासाठीच बनलेलं आहे. त्यामुळे मनात विचार येणं कधीच 100% थांबणार नाही. आणि तसं थांबणं अपेक्षितही नाहीये. नाहीच. पण त्या विचारांनी तुमच्यावर राज्य करावं की तुम्ही त्या विचारांना दिशा द्यावी, हा चॉईस तुमचा आहे. आपण विचारांचे गुलाम न होता मालक नक्कीच बनू शकतो. मनाला फक्त एकदा योग्य दिशा मिळाली की ते तुमचं ऐकायला लागतं. अगदी 100% खरं. आजची ही चर्चा आपल्याला स्वतःच्याच मनाकडे एका वेगळ्या आणि स्पष्ट चष्म्यातून बघायला शिकवते. पण नेहमीप्रमाणे ही चर्चा इथेच न थांबवता मी एका नव्या आणि थोड्याशा गुंतागुंतीच्या प्रश्नासोबत सर्वांना सोडून जाणार आहे. नक्की. कोणता प्रश्न? दासबोध आपल्याला सांगतो की जे आपल्या हातात नाही ते सोडून द्या आणि स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. पण कधीकधी आपलं आयुष्य, आपलं कर्तव्य अशा लोकांशी जोडलेलं असतं जे स्वतः अत्यंत चिंताग्रस्त आहेत. म्हणजे आपले जवळचे लोक. हो, कदाचित आपले आई-वडील, आपला जोडीदार किंवा जवळचे मित्र. त्यांच्या ओव्हरथिंकिंगचा आणि त्यांच्या भावनांचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर रोज होत असतो. आपण त्यांना सोडूनही देऊ शकत नाही आणि बदलूही शकत नाही. हा, खूप कठीण प्रसंग असतो. हो. मग अशा परिस्थितीत या गोंधळलेल्या जगात राहून आपली आंतरिक शांतता टिकवण्यासाठी आपल्याला समाजात राहूनही मनातून एका संन्याशासारखी वृत्ती बाळगणं हाच एकमेव मार्ग उरतो का, यावर नक्की विचार करा. खूपच खोल विचार आहे हा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःच्या मनाला समजून घेत रहा आणि विचारांपेक्षा कृतीवर भर द्या.